नमस्कार, मी आहे रजत. स्वागत आहे तुमच्या इंटरनेट कॅपमध्ये. तर मित्रांनो, बांधकाम कामगार रिन्युअल फॉर्म आपण ऑनलाईन कसे भरायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आणि बिलकुल सोप्या पद्धतीत तुम्ही सुद्धा आपल्या मोबाईलमध्ये हे फॉर्म भरू शकता. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला क्रोम किंवा मोजिला ह्या दोनपैकी एका ब्राउझरमध्ये जायचे आहे आणि तेथे तुम्हाला इमारत बांधकाम हे नाव सर्च करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर पहिली साईट दिसून येतो, हिच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपला विषय आहे रिन्युअल कसे करायचे. त्यानंतर तुम्हाला दिसू शकते कॉन्ट्रॅक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होतो. याच्यामध्ये तुम्हाला न्यू रिन्युअल या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि जे वर्कर आहेत त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन नोंद नंबर असतात. तो नंबर आपल्याला येथे इंटर करायचा आहे आणि तो नंबर MH पासून सुरू होतो. त्याच्यासाठी तुम्हाला तो नंबर येथे टाकल्यानंतर प्रोसेस टू फॉर्म या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर पूर्ण माहिती तुमच्यासमोर दिसून येते. त्या फॉर्मवर तुमच्या पूर्ण जे माहिती त्या कार्डवर असतो ते माहिती तुमच्यासमोर पूर्णपणे दिसून येतो. त्याच्यानंतर तुम्हाला खाली बघू शकता कामगाराच्या कामाचे स्वरूप येथे तुम्हाला निवडायचे आहे. तुम्ही जे काम करतात ते स्वरूप तुम्हाला येथे टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्ही जे ग्रामसेवक आहेत त्यांचे जे सही शिक्का घेतला आपण, जो फॉर्म आहे आपला 90 दिवसाचा जो काम करतो ना आपण, तो फॉर्म असतो. त्या फॉर्मवर तुम्ही कोणाचा सही शिक्का घेतले आहात. जसं कोणी इंजिनियरचा जर घेत असतील तर तुम्हाला हा वरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि तुमच्या गावामध्ये ग्रामसेवकनं सही शिक्का जर दिलं असेल तर तुम्हाला ग्रामसेवक हा ऑप्शन तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता त्या फॉर्ममध्ये तुम्हाला जावक क्रमांक दिला असतो. तो जावक क्रमांक तुम्हाला इथे ॲड करायचा आहे आणि त्याच दिवशी तुम्हाला कोण्या तारखेला तुम्हाला त्या फॉर्ममध्ये सही दिली आहे ते तारीखसुद्धा त्या फॉर्ममध्ये लिहिली असतो. ते तारीख तुम्हाला इथे ॲड करायला घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्या गावचे ग्रामपंचायतचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि तालुका तुम्हाला येथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायची असेल तर योग्य तालुका केंद्र निवडा. तर तुमचा जो तालुका असतो तोच तालुका तुम्हाला तिथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जसं मी तालुका पवनी निवडला आहे तर तिथे पवनीच आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे 90 दिवसाचे प्रमाणपत्र भेटले आहेत ते तुम्हाला येथे अपलोड करायचे आहे. PDF JPG सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता आणि 2 MB कमीत कमी चालतो. त्यानंतर तुम्हाला क्लिक टू लोड याच्यावर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे दिसून येतो कामगार सुविधा केंद्राला भेट देण्याच्या तारीख. तर तुम्हाला कधी तुम्हाला तिथे जायचं आहे ती डेट तुम्हाला खाली चेक करायची आहे. जसं तुम्हाला आता रिन्युअलचा आपण ऑनलाईन करत आहोत तर त्याच्यामध्ये आपल्याला तालुका केंद्रामध्ये जायचं आहे आणि आपले जे फॉर्म आहेत ग्रामसेवकचा जो आपल्याला सही शिक्का भेटलेला आहे तो फॉर्म घेऊन आपल्याला या कामगार सुविधा केंद्रामध्ये आपल्याला भेट द्यायची आहे आणि ते व्हेरिफिकेशन करतील का तुमच्या बरोबर आहे का नाही आहे आणि तुम्ही कधी चुकीचं अपलोड करता. त्याच्यामुळे ते तुम्हाला तालुक्यामध्ये बोलावतील. म्हणजे जो तुम्ही सुविधा केंद्र निवडला आपण वरतं या तालुक्यामध्ये हा जो निवडला आहे आपला याच्यामध्ये तुम्हाला भेट द्यायची आहे आणि ते तारीख तुम्हाला इथून सिलेक्ट करायची आहे जे तुम्हाला वाटते ते. त्यानंतर टिंब्यावर तुम्हाला ह्या डब्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्या बांधकाम कामगारामध्ये जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता जो मोबाईल नंबर तुम्ही दिला होता त्या मोबाईलवर तुमच्या OTP जातो. ती OTP तुम्हाला तेथे सबमिट करायची आहे. सबमिट केल्यावर तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर मिळतो. म्हणजे तुम्हाला एक अपॉइंटमेंट लेटर मिळतो. तो लेटर घेऊन आणि जो फॉर्म आहे तुमचा ग्रामसेवकचा जो सही शिक्का जो भेटला आपण जो टाकला आहे ते अपलोड केला समजा, तो फॉर्म घेऊन तुम्हाला तुमच्या सुविधा केंद्रात जायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि नाही समजल्यास तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद.